आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत PYQ ऑफ फिजिक्स. म्हणजेच आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेले होतो की नर्सिंग ॲप्टिट्यूडचे PYQ आणि त्यांचा एक्सप्लेनेशन, कोणते करेक्ट आन्सर. तर हे PYQ आपण कंटिन्यू करणार आहोत. आता काल झालेला आहे नर्सिंग ॲप्टिट्यूड, तर आज आपण घेणार आहोत फिजिक्सचे. तर सेम जे की 2025ला झालेला फर्स्ट शिफ्टचा पेपर होतं, त्याचे 100 क्वेश्चन, त्याच्यातले आपण फिजिक्स घेणार आहोत. त्याचे 20 क्वेश्चन आणि त्यांचा तुम्हाला माहिती आहे की सॉल्व करायला पूर्ण पेपर किती टाईम मिळतो, 90 मिनिट. तर आजचा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह ठरणार आहे तुमच्यासाठी. तर व्हिडिओला लास्टपर्यंत बघा आणि ज्यांना कुणाला वाटतंय कोणत्याही क्वेश्चनमध्ये डाऊट, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर मी दीक्षा कातल्या तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे ड्रीम अचिव्हर्स गायडन्सला. तर आज आपण बघणार आहोत फिजिक्सचे PYQ. त्याचा आधी बघा, जे की 7 आणि 8 एप्रिलला 2025ला एक्झाम झालेली होती मॉर्निंग फर्स्ट शिफ्टला. तर हे पेपर आहे 7 एप्रिलचं 2025चं, जे की CET सेलनी कंडक्ट केलेले होते. आणि क्वेश्चन पॅटर्न आपल्याला माहितीच आहे, MCQ पॅटर्नमध्ये होतं. तर तुम्हाला सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजेच MS नर्सिंगसाठी स्टुडंटसाठी आम्ही बुक काढलेली आहे. त्या बुकचं नाव मास्टर बुक आहे आणि त्या बुकमध्ये तुम्हाला खूप चांगले फीचर्स मिळतील. आणि ते कोणते कोणते आहेत ते आपण आता डिस्कस करत आहोत. तर फीचर्समध्ये बघा, बुकच्या 2500 MCQs प्लस इच सब्जेक्टला 500 MCQ आणि त्याच्यासोबतच लेटेस्ट पॅटर्नमध्ये दिलं जाईल तुम्हाला. त्या बुकमध्ये आन्सर कीसुद्धा इन्क्लूड केलेली आहे. जसे तुमचे 5 सब्जेक्ट आहेत तर एका सब्जेक्टला 500 MCQ आणि जेही सिलेबस आहे ते लेटेस्ट राहणार आहे. तर त्या बुकमध्ये सुद्धा अजून आम्ही मागल्या वर्षी घेतलेले 10 प्रॅक्टिस सेटसुद्धा इन्व्हॉल्व केलेलं आहे. तर हे बुक तुम्हाला अजूनही कुठे मिळणार नाही. तर हे बुक ऑलरेडी सोल्ड आऊट झालेली आहे. तर तुम्हाला ई-बुकमध्ये मिळून जाईल. तर ज्यांना कुणाला बुक पाहिजे असेल त्यांनी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हिडिओच्या ग्रुपची लिंक मिळून जाईल, तिथे जॉईन करा. आणि तुम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन पाहिजे MS नर्सिंगबद्दल आणि ज्यांना काही पण डाऊट असेल त्यांनी आमच्या ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअपला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्हाला मिळूनच जाईल. तिथे जॉईन केलेला तुमच्या सगळ्या क्वेश्चन्सचे, सगळ्या डाऊट्सचे आन्सर मिळून जातील. तर आता बघा, जे पेपर पॅटर्न होतं ते डिफिकल्ट नव्हतं, ओन्ली मॉडरेट होतं. तर मॉडरेट म्हणजे काय, आपला थोडं इझी आणि थोडं हार्ड. तर आपण आज बघणार आहोत फिजिक्सचे क्वेश्चन. तर आपण बघूया फिजिक्सला. तर पहिलं क्वेश्चन काय होतं फिजिक्सचं, द बुलियन एक्सप्रेस फॉर फॉलोइंग गेट. आता बघा, कोणतं गेट आहे हे ते विचारलं गेलेलं आहे. तर डायग्राममध्ये काय दिलं आहे, गेट दिलेला आहे. शेप आहे AND गेटचं, सेम तसंच दिसत आहे, पण त्याच्यामध्ये आउटपुट स्मॉल डाऊट दिलेला आहे. तर त्याचा मिनिंग काय होत असते, एक्सप्रेशन कसं असते AND गेटचं, A.B, पण आउटपुटवर बबल असल्यामुळे त्याचा मिनिंग अर्थ असते नॉट ऑपरेशन. म्हणूनच Y = A.B आणि वर स्लॅश. तर ऑप्शन नंबर कोणतं येईल आपला, B. तर याचा आन्सर कोणता आहे, B. ऑलमोस्ट मी काही स्टुडंटना मागच्या व्हिडिओमध्ये ज्यांनी बघितलं असेल त्या क्वेश्चनला आम्ही विचारलेलं होतं की क्वेश्चनचे आन्सर्स सांगा. तर ज्यांनी कुणाला माहिती होतं त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा की हां आम्हाला माहिती होतं. सेकंड क्वेश्चन बघू, द परफेक्ट गॅस ऑफ व्हॉल्यूम 8 liter इज compressed isothermally to a volume of 2 liter. The RMS speed of molecule will be. तर आता बघा, याच्या आयसोथर्मल प्रोसेसमध्ये टेम्परेचर काय असते, कॉन्स्टंट असते. आणि जे RMSची स्पीड काय कशावर डिपेंड असते, आपली टेम्परेचरवर. त्याच्यामुळे आन्सर्स आपलं कोणतं येईल, D, नॉट चेंजेस. आता बघा थर्ड क्वेश्चन, म्हणजेच आपलं कंटिन्यूमध्ये केलं तर 23 नंबरचं. तर क्वेश्चन बघा, क्वेश्चनमध्ये काय विचारले गेलं आहे, 2 कोहरंट सोर्स ऑफ वेवलेंथ प्रोड्यूस 3 इन्फरन्स पॅटर्न, द पाथ डिफरन्स करस्पॉन्डिंग टू द 8th ऑर्डर मॅक्झिमम विल बी. आता इथे क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे, पायामध्ये प्रोड्यूस केलं तर 8th ऑर्डरमध्ये मॅक्झिमम कोणतं राहील. तर बघा त्याचा फॉर्म्युला बघा,
nth म्हणजे ऑर्डर मॅक्झिमम असते, म्हणजे फॉर्म्युला आहे. तर त्यासाठी डिफरंट पाथवे म्हणजे n पाया, म्हणूनच कोणतं येईल त्याचा आन्सर 8 पाया. म्हणजे आन्सर कोणता असेल बघा, 23चं बी, 8 पाया. फॉर्म्युला बेसिसवर बघत जा, फॉर्म्युला बेसिसवर क्वेश्चन्स आहेत. आता बघा चौथा क्वेश्चन, त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, जे की ट्रान्सफर विचारलेलं आहे. ट्रान्सफॉर्मेशन, इनपुट व्होल्टेज 300 वोल्ट आणि आउटपुट व्होल्टेज 500, हे सगळं दिलेलं आहे. त्याच्यामुळे काय होत असते, तर फॉर्म्युला बघा, VP/VS इज इक्वल टू NP/NS, हे फॉर्म्युला आहे. तर कसं होईल, 300/15000. तर म्हणून त्याचं डिवायडेशन केलं तर 1/50, म्हणूनच रेशो काय येईल 1/50. आन्सर कोणतं ए येणार आहे. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 25 म्हणजेच 5th क्वेश्चन. तर तिथं काय विचारलेलं आहे, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग अंडर टेन्शन इज गिवन बाय. म्हणजे त्याच्यामध्ये क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे, जे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे तिचा फॉर्म्युला बघा आधी. तर F इज इक्वल टू 1/2 अंडरस्कोर T/m. T म्हणजे कोणतं टेन्शन आणि m म्हणजे मास पर युनिट लेंथ, आणि ते 1/2 लेंथ आहे, तर व्हायब्रेटिंग लेंथ. तर याचा आन्सर काय येईल 25चा आन्सर नंबर बी बघा. त्याच्यानंतर बघूया आपण 26 नंबरचा क्वेश्चन. तर रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट ए आहे, डिके करते रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट सी मध्ये, तर कोणती प्रोसेस सक्सेशन होत असेल. तर याच्यामध्ये बघा अल्फा, आता ए आणि सी काय आहे, आयसोटोप्स आहेत. कशावरून समजते, अल्फा डिकेने ॲटॉमिक नंबर 2ने कम होत असतो, आणि जे आपलं आयसोथर्मल हे काय म्हणतात आपलं, जो बीटा डिके आहे ते कसं होत असते 2ने जास्त होत असते. म्हणजे ॲटॉमिक नंबर परत 2ने कसं वाढत असतो, जे की त्याच्यामुळे काय होत असते इक्वल होत असते ॲटॉमिक नंबर ए आणि सीच्या. पण काय आहे, मास नंबर चेंज होत असते. ॲटॉमिक नंबर सेम आणि मास नंबर चेंज झाल्यामुळे काय होत असते, आयसोटोप्स होत असतात. तर क्वेश्चन नंबर 6चा काय येईल आन्सर नंबर सी. ए आणि सी काय आयसोटोप्स आहेत, सॉरी आयसोटोप म्हणजेच आयसोबार्स आहेत. आता क्वेश्चन नंबर 7 बघा. तर 7th मध्ये बघा, अँग्युलर स्पीड ऑफ फ्लायव्हील मेकिंग 360 रोटेशन पर मिनिट अबाउट इट्स ओन ॲक्सिस इज. आता याच्यामध्ये बघा 360 रोटेशन विचारले, म्हणजे पर मिनिट असते. तर त्याच्यामध्ये फॉर्म्युला टाकलं तर 6 रोटेशन डिवाइड बाय म्हणजे पर सेकंड असतात. अँग्युलर स्पीडच्या अकॉर्डिंग बघितलं तर W इज इक्वल टू 2πr आणि इज इक्वल टू 2π × 6 इज इक्वल टू किती येईल आपलं 12π. तर आन्सर नंबर काय येईल 27चं आन्सर नंबर ए येणार आहे. त्याच्यानंतर बघा 8वा क्वेश्चन. 8वा क्वेश्चनमध्ये काय विचारलं, किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. आता फर्स्ट लॉचा कन्व्हर्सेशन कशामध्ये डील केले त्यांनी, तर त्यांनी बघा चार्जमध्ये डील केलं आहे. म्हणजे कन्व्हर्जन कशाला केलं आहे, चार्जमध्ये. तर ऑप्शन नंबर काय येईल 28चं ए येईल. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 9 बघण्याच्या आधी आपण बघूया, तुमच्यासाठी सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आपलं फुल पॅकेज आहे मास्टर बुक आणि मॉक टेस्टचं. ज्यांना कुणाला मॉक टेस्ट आणि मास्टर बुक पाहिजे असेल त्यांनी आताच परचेस करून घ्या. तर तुम्हाला फुल पॅकेजमध्ये काय मिळणार आहे, तर 40 मॉक टेस्टमध्ये तुम्हाला माहिती पडेल की तुम्ही किती इम्प्रूव्ह केले आहे. जिथे सॉल्व केलेले क्वेश्चन आहे तर तुम्हाला समजून जाईल की क्वेश्चननी तुम्हाला किती मार्क येतात आणि तुम्ही किती इम्प्रूव्ह केले किंवा किती खाली आहात. त्याच्याने समजते की तुम्हाला मार्क किती येतील आणि तुम्हाला कोणती कॉलेज मिळू शकते कोणत्या बेसिसवर. तर तुम्हाला त्या 40 मॉक टेस्ट आणि 5 जे की CET सेलने घेतलेले पेपर ते, आणि सोबतच
तुम्हाला त्या बुकमध्ये मिळालेले 10 प्रॅक्टिस सेट आणि तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेच आहे मास्टर बुकमध्ये काय काय अवेलेबल आहे. तर एका सब्जेक्टला 500 MCQ, तसेच पूर्ण सब्जेक्ट मिळून 2500 MCQ तुम्हाला मिळणार आहेत. आणि त्या मास्टर बुकच्या सोबतच आणि ह्या फुल पॅकेजमध्येच तुम्हाला लाईव्ह सेशनसुद्धा मिळणार आहेत. तर लाईव्ह सेशन एका आठवड्यात 3 लाईव्ह सेशन राहणार आहेत. त्या लाईव्ह सेशनमध्ये तुम्हाला सांगण्यात येतील की तुम्ही कोणत्या पॉईंटवर वीक पडता किंवा तुमचे जे डाऊट आहेत ते एक्सप्लेन केले जातील. हे तुमचं फुल पॅकेज आहे. ज्यांना कुणाला फुल पॅकेज असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हिडिओच्या आमच्या ग्रुपची लिंक मिळून जातील. तिथे जॉईन करा आणि आम्हाला DM करा. आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह आणि तुम्हाला जे हेल्पफुल होईल अशी इन्फॉर्मेशनसाठी तुम्हाला जॉईन करू शकता आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला द ड्रीम अचिव्हर्स गायडन्स. तर त्याच्यानंतर बघूया आपण क्वेश्चन नंबर 10 म्हणजे 30 क्वेश्चन. तर काय विचारले गेलेलं आहे क्वेश्चनमध्ये, मर्क्युरी ड्रॉप झालं आहे म्हणजे रेडियस ब्रेक झालं आहे ड्रॉपलेटमध्ये इक्वल साईज द रेडियस आर ऑफ ईच ड्रॉपलेट. आता रेडियस काय असू शकते तर याचा आन्सर येईल क्वेश्चन नंबर 19चं क्वेश्चन नंबर काय येईल याचं B येईल आन्सर. म्हणजेच आपलं बघा तुम्हाला फॉर्म्युला दिसून जाईल Bचं. त्याच्यानंतर बघा 31 क्वेश्चन. तर क्वेश्चनमध्ये काय लिहिलं आहे, particles perform SHM of amplitude A and period T. The speed of particle at point midway between the mean position and the extreme position. आता याच्यामध्ये बघा मिडवे बिटवीन मीन आणि एक्स्ट्रीम पोझिशन विचारलेलं आहे. तर याचा आन्सर काय येऊ शकते तुम्ही सांगू शकता का कोणी. तर याचा आन्सर येईल ए. आता बघा आन्सर काय येतं बघितलं तुम्ही समजलं असेल तुम्हाला ए आन्सर येईल. बघून घ्या फॉर्म्युला काय आहे. आणि फॉर्म्युला बेसिस आणि थिअरी बेसिसवर तुम्हाला क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. तर मोस्टली तुम्ही फॉर्म्युला करून जाऊ शकता. MCQs पॅटर्नमध्ये फॉर्म्युला आणि काही फॉर्म्युला बेसिसवर काही न्यूमॅरिकलसुद्धा विचारले जातात. क्वेश्चन नंबर 32 बघा त्याच्यामध्ये काय विचारलेलं आहे, हायस्टेरकी कर्व विचारलं आहे. जर की स्टडी कशाचं केलं आहे ते विचारतं आहे. तर त्यांनी स्टडी कशाची केली आहे तर फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. म्हणजेच क्वेश्चन नंबर 23 म्हणजे 32चं काय येईल आपलं C ऑप्शन नंबर. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर काय दिलेला आहे 33. तर 33मध्ये दिलेलं आहे स्पीड गिवन दिलेली आहे आणि मीडियम दिलं आहे V अँड पोलराइज अँगल दिला आहे IP. द रिलेशन बिटवीन देम तर C इज इक्वल टू स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम दिलेला आहे. त्याचा आन्सर कोणतं येऊ शकते तुम्हाला दिलेला आहे आम्ही याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल. तर आन्सर काय येऊ शकते तुम्हाला तुमचं C येईल तुमचा आन्सर. तुम्हाला एक्सप्लेनेशन तुम्हाला दिसत असेल ब्रेस्टर्स लॉ न्यू इज इक्वल टू tan IP डेफिनेशन ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स न्यू इज इक्वल टू C/V. हे सगळं तुम्हाला इक्वेशन दिलेली आहे. एकदा चेक करून घ्या. तर याचा आन्सर येतं आहे C. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 34. तर क्वेश्चन नंबर 34मध्ये काय विचारले गेलं आहे इक्वेशन विचारले आहे एक्सप्लेनेशन फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचं. तर तुम्हाला ब्रॅकेटमध्ये ऑलरेडी दिलेलं आहे सगळं गिवन. तर याचा आन्सर तुम्हाला अजूनही स्क्रीनवर दिसत असेल. तर बघू आपण इक्वेशन कशी दिलेली आहे. टोटल एनर्जी इज इक्वल टू वर्क फंक्शन प्लस मॅक्झिमम कायनेटिक्स. तर तुम्हाला आन्सर शो होत असेल HV इज इक्वल टू दिलेला आहे तुम्हाला. तर याचा आन्सर येईल 34चं A. तर याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 35.
तर क्वेश्चन नंबर 35मध्ये काय विचारलं गेलं आहे, पोटेन्शियल एनर्जी लॉंग स्प्रिंगची जे की स्ट्रेच बाय 2 सेंटीमीटर होते इज यू इफ स्प्रिंग इज स्ट्रेचेड बाय 6 देन पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड इन विल बी. तर त्याच्यामध्ये विचारलेलं गेलं आहे. तर आधी फॉर्म्युला समजून घ्या. PE 2/PE1 इज इक्वल टू 6/2. तर काय येऊ शकते 36/4 म्हणजे 6चा आधी स्क्वेअर केलेला आहे आणि 2चा स्क्वेअर केलेला आहे. तर काय होतं आणि त्याला डिवाईड केलं तर काय होईल 9 येऊ. तर त्याचा आन्सर कोणतं येईल, लास्ट डी येईल. आता हे आपण एवढे क्वेश्चन बघितलेलं आहोत. त्याच्यानंतर तुम्हाला स्क्रीनला दिसत असेल 36 क्वेश्चन नंबर. ज्यांना आता लिहायचं असेल लिहू शकता किंवा तुम्हाला वाटते तर स्क्रीनशॉट काढू शकतात. 36, 37 आणि 38 आणि 39 आणि लास्ट 40 क्वेश्चन. हे तुम्हाला क्वेश्चन विजिबल झाले असतील स्क्रीनला. तर ह्या क्वेश्चन्सचे सगळे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. क्वेश्चन्सचे आन्सर काय होतील आणि मला सांगा की ह्या क्वेश्चन्सचे आन्सर कसे येतील आणि एक्सप्लेनेशनमध्ये तुम्ही सांगू शकता किंवा आन्सरही सांगितले तर चालेल. पण ज्यांनी कुणी मला लास्टपर्यंत व्हिडिओ बघितले असेल त्यांनी नक्की मला कमेंट बॉक्समध्ये त्या क्वेश्चन्सचे आन्सर द्या. आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.